गुड मॉर्निंग, आदाब, वळक्कम. मी संजय सर आणि माझ्या चॅनलचं नाव संजय कॉम्प्युटर टू कास्तकारी. आता तुम्ही हे बघत आहे की इथे हे छोटे छोटे डबे वगैरे पडलेले आहेत. हे काय आहे? हा ॲक्च्युली माझा जैविक खताचा कारखाना आहे. कसा? तर या आहे गवऱ्या. हे सगळे जे चारही जे पॉट भरले आहे हे गोमूत्र आहे. आणि हे तयार करण्याचे माझे इन्स्ट्रुमेंट, जसं की हे कॅन्स आहे, बकेट्स आहे. आणि मी ऑलरेडी एक बनवलेलं आहे यात. आणि हे आहे ह्युमिक ॲसिड, नॅचरल ह्युमिक ॲसिड गवऱ्यांपासून बनवलेलं. सांगितल्याप्रमाणे मला रोज दिवसातून 3 वेळा ढवळायला लागतं. या ह्युमिक ॲसिडमध्ये मी गवऱ्या आणि थोडं ॲडिशन केलं आहे ते राख. मी राख आणलेली होती. ही राख आणि ह्या गवऱ्या याला मी गेले 4 दिवसापासून पाण्यात भिजवत घातलेले आहे. आणि ज्या वेळेला मी हे फवारणी ड्रिंचिंगसाठी किंवा ठिबकमधून सोडणार त्याच्या 24 घंटे आधी मी 1 किलो गूळ यात मिक्स करणार. आणि ह्यात ऑलरेडी एक तयार केलेलं माझं द्रावण आहे. आणि त्या द्रावणात हे द्रावण दिसत आहे तुम्हाला. आणि हे मी गुडवेलचा पाला, गूळ आणि बेसन, गुडवेलचा पाला 2 किलो घेतला, बेसन आणि सगळं मिक्स करून 8 दिवस ठेवलेलं होतं. त्यापासून ते तयार झालेलं मी. आणि त्यात राख पण टाकलेली होती. असं मी ते केव्हा पण त्याला टाकू शकतो. बघू, याचा उपयोग करताना मी तुम्हाला सांगेलच. धन्यवाद.